हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप की अपेक्षा करते छान असाल. इथे आपलं चाललेलं आहे सकाळ सकाळचं रुटीन, जे की आपल्याला दररोजच असतं. पण आज काही तेवढं म्हणजे जास्त टेन्शन नव्हतं. आजपासून मुलांना लागल्या होत्या सुट्ट्या, खास करून हर्षूला लागल्या होत्या सुट्ट्या. अंशूची तशी तर स्कूल होती, पण अंशूला पण पाठवलं नाही मी स्कूलला, कारण तोही गेला नाही. मग यांचं सगळ्यांचं आवरल्यानंतर, चहा वगैरे झाल्यानंतर मग मी परत लागले पोहे बनवायला. कारण स्वयंपाक जरी नसला ना तरी आपल्या इथे नाश्ता असतोच, कारण उपाशी कोणीही राहू शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. मला काही सकाळी लागत नाही जेवायला, पण मुलांना आणि यांना तर दररोजचं लागतं. कारण ती सवय मीच लावून दिलेली आहे यांना. कारण मी नाही जेवली तरी मला चालतं, पण यांचं पोट भरणं हे माझं कर्तव्य एवढं आहे. तर इथे पोहे वगैरे बनवण्याची माझी चालली होती प्रिपरेशन. आणि आज मुलंही खूप खुश होती, कारण सुट्ट्या एकीकडून लागलेल्या आणि आपल्याला चपाती भाजी सोडून आज म्हणजे पोहे वगैरे भेटणारे आहेत खायला. हे पण त्यांची वेगळीच म्हणजे होता मूड. आणि इथे माझे पोहे बनवायचे रेडी होत होते, कारण यांनाही थोडंफार खाऊन घातल्याशिवाय मला बाहेर पाठवावं वाटत नाही. आणि इथे पूर्ण म्हणजे माझी पोह्याचे प्रिपरेशन चालू आहे. फायनली इथे झालेले आहेत रेडी पोहे. अंशू बघा, अंशू टकामका पाहतच आहे की कधी होतात मम्मी पोहे, कधी मी खायला घेतो, असं त्याचं असतंच. पोहे वगैरे सगळं झाली, अशी झाली माझी सकाळ. आणि परत मी एक पार्सल आलं होतं ते ओपन केलेलं आहे, जे की फ्रीजमधले डबे होते आपल्यासाठी मागवलेले. आणि ते पण काय नशीब म्हणावं लागेल, किती दिवसांनी रिसीव झालेत, 8 दिवसांनी. 2-3 दिवस झाले मी ओपन पण केलं नव्हतं. मुलं असंही तसंही मागं लागली होती, पण इथे हे पीस आले होते डिफॉल्ट, जे की म्हणजे तुटलेले थोडेफार हे झालेले होते. मी यांना केलेलं आहे रिटर्न. काय करणार, मूडच हाफ झाला पूर्ण ह्या डब्यांना पाहून. तर असंही तसे 18 तारीख होती, मी केलं रिटर्न. चला, माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड.